कोल्हापूरच्या नांदणी गावात 33 वर्षापासून राहणाऱ्या महादेवी हत्तीनीला वनतारा संस्थेत हलवण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गावकऱ्यांचा दावा आहे की हत्तीनीची योग्य देखभाल होत होती, मात्र पेटा संस्थेच्या तक्रारीनंतर न्यायालयाने वनतारात हलवण्याचा आदेश दिला। या विरोधात जिओला बॉयकॉट करण्यात येत आहे। हत्तीनीला वनतारामधून नांदणी गावात आणण्यासाठी नांदणी गावातील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे। पाहूया याबाबत नांदणी गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याकडून। वनतारामध्ये नांदणीतील महादेवी गेली आणि त्यानंतर कोल्हापूरकरांनी आपला संघर्ष सुरू केला, कारण ही लाल माती पैलवान घडवणारी माती आहे। ही संघर्ष या मातीला काही नवीन नाही आहे। या संघर्षाचा एक अध्याय होता या मजले गावात। या मजले गावात ज्यावेळेस सगळ्या कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेस मजले गावाने एक मोहीम चालू केली होती। ती मोहीम होती जिओला धडा शिकवण्याची, अर्थात जिओ कार्ड पोर्ट करायचे आणि दुसरा जे नेटवर्क आहे ते निवडायचं। आता मी त्या मजले गावात आहे आणि त्याच ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणून ही मोहीम सुरू झाली होती। पहिलं जे कार्ड होतं ते याच ठिकाणी कार्ड झालं होतं आणि माझ्यासोबत जे पाटील आहेत त्यांनी हे काम सुरू केलं होतं। हे पोर्ट करण्याची ही जी मोहीम आहे ती सुरू केली होती। मात्र आता काल वनताराचं एक शिष्टमंडळ आलं होतं नांदणीमध्ये। त्यांनी सांगितलं की आता नांदणीमठ, वनतारा आणि महाराष्ट्र सरकार मिळून एक पुनर्विचार याचिका कोर्टात दाखल करू आणि त्यानंतर जो काही निर्णय येईल त्यानुसार जी महादेवी आहे ते पुन्हा एकदा नांदणी मठात येईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। त्यानंतर ही मोहीम थांबवायची आहे का, हा संघर्ष यांचा थांबणार आहे का, हा लढा थांबणार आहे का, विचारू आहेत त्यांच्याकडे जाऊयात। मी सुरुवातीला मला सांगा, तुम्ही मजले याच गावात याच ठिकाणून तुम्ही ही मोहीम सुरू केली होती, हे मुळात सुचलं कसं आणि आता काल जे शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी जे आश्वासन दिले त्यानंतर ही मोहीम थांबणार आहे का? साहेब, ही मोहीम थांबणार नाही। आणि हे सुचलं कसं जर म्हणला तर लोकभावना आणि त्यावेळी झालेला हत्ती जात असताना झालेला उद्रेक आणि महाराजींचा अश्रू ह्याच्यासमोर सुद्धा कायद्याच्या चकोटीत बसवून जी हत्ती नेली त्याच्यावरून मला रात्रभर झोप लागलं नाही आणि माझ्या डोक्यात एकच विचार येत होता की असं जर एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं जर हत्ती नेत असतील तर उद्या आमच्या जमिनी काढून का घेतल्या जाणार नाहीत, हा विचार माझ्या डोक्यात आला आणि कुठंतरी याच्यावरती उठाव व्हावा। कारण की एखादा शिष्टमंडळ किंवा मंत्रिमंडळानं जर ठराव केला एखाद्या कंपनीला बाबा हे 200 एकर मजल्यात ती जमीन द्या आणि जर का ह्योच बोक्या जर ते सुप्रीम कोर्टात निकाल लावून जर घेतला आणि आमच्या उद्या जमिनी गेल्या तर काय करायचं, आणि हा सरळ सरळ अन्याय दिसत होता आणि याच्या विरोधात आवाज उठवायचं रात्रभर माझं डोक्यातनं गेलेलंच नव्हतं आणि आवाज उठवणार होतोच। आणि त्या पद्धतीनं मी बोलवलं एअरटेलवाल्यांना आणि आपल्यापासून सुरुवात करूया। किती याला यश येईल नाही येईल ते माहीत नव्हतं, पण आपल्यापासून सुरुवात होणं गरजेचं होतं, कारण की सरळ सरळ भारत देश आणि माणसांना कायद्याच्या चौकटीत बसून गुलामगिरी बनवायचं काम चाललेलं, तर त्याविरोधात आवाज उठवायचं माझं मनापासूनच होतं आणि ते झालं। आणि कोल्हापूरकरांनी यासाठी इतकं उचलून धरला हा मुद्दा, इतकं साथ दिली की आज हे कोल्हापूरपुरतं मर्यादित न नसता आपल्या महाराष्ट्रातनं गेल्यानंतर ट्विटरवरनं जर बघितलं असा तर ट्विटरवर सुद्धा हे जाऊन कुठं पोचलं बघा आज, की पहिला येऊन डिवचून जाऊन दुसऱ्यांदा झुकावं लागलं। म्हणजे असं आपल्या कुठल्या ह्या सोशल मीडियात एवढी ताकद आहे की कोल्हापूरकर इथं झुकावंच लागतं, कोल्हापूर आहे इथं झुकावंच लागतं। पूर्वी आम्ही IRB पण झुकवलेलंच आहे। इथं 2 नंबर किंवा लई अन्याय चालत नाही आणि इथला उठाव हा देशभर जगभर जातो आणि हा उठावसुद्धा ट्विटरवर जर चेक केला तर कमीत कमी 14 ते 16 देशातनं ह्याच्यावरती प्रतिक्रिया आल्यात आणि प्रत्येक देशाचं प्रेशर यांच्यावरती आलं तेव्हाही झुकल्यात। म्हणजे कोल्हापुरातला जो उठाव होतो ही राजश्री शाहू महाराजांची शिकवण आहे, भूमी आहे। आम्ही राजश्री शाहू महाराजांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहे, आम्ही कधीही अन्याय सहन करू शकत नाही। बरोबर। तुमचं नाव काय, तुम्ही कुठले? माझं नाव संजय पाटील आहे, मी पण मजले गावचंच आहे। आणि आम्हाला हत्तीचं खूप वाईट वाटलं होतं हत्तीला नेताना, आणि याआधी पण त्यांनी हत्ती वनतारामध्ये नेलेल्या आहेत आणि त्या हत्तींचं म्हणजे काय झालं ते हयात काय नाही ते पण आपल्याला माहिती नाही आहे। त्यामुळं आमच्या पण हत्तीनीचं असं काय होऊ नये आणि त्यामुळं आम्हाला माधुरी हत्तीचं म्हणजे काळजी आहे। त्यामुळं आम्हाला जोपर्यंत ही आता आमची मोहीम जी चालू आहे ती जोपर्यंत आमची हत्ती नांदणीला येत नाही तोपर्यंत हे आज चालू असंच राहणार आहे। जिओ पोर्ट हे चालूच राहणार आहे, कारण त्यांनी जरा म्हणजे हे वातावरण शांत होते काय बघण्यासाठी पण असं प्रयत्न करू शकतात, ते काय सांगता येत नाही। जोपर्यंत आम्हाला आमची हत्ती मिळत नाही तोपर्यंत आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही आहे, तोपर्यंत ही मोहीम चालूच राहणार अशीच। पाटील साहेब, मला एक सांगा, समोर अंबानी होते, म्हणजे भारतातले नाही जगातले हे टॉपचे श्रीमंत अंबानी होते आणि त्यांच्या विरोधात हा सगळा लढा द्यायचा होता। काल जे शिष्टमंडळ आलं होतं ते CEO असे म्हणाले की अनंत अंबानींची इच्छा आहे की माधुरीला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही इथं त्यांना
घेऊन येतोय परत कोर्टाच्या आदेशानुसार. काय वाटतं तुम्हाला, एवढा मोठा लढा ज्यावेळेस द्यायचा होता, समोर व्यक्ती फार मोठी होती? साहेब, व्यक्ती कितीही मोठी असली तर व्यक्तीपेक्षा विचार हा मोठा असतोय आणि आमचा विचार महत्त्वाचा होता आणि आमची तळमळ महत्त्वाची होती. इथल्या कोल्हापूरकरांची इच्छा महत्त्वाची होती, इथल्या कोल्हापूरकरांची भावना महत्त्वाची होती. व्यक्ती किती मोठा असू दे, तो शेवटी माणूस असतो आणि कायद्यानं तो आलेला. त्यामुळं आम्हाला सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन इथं काय फोडाफोडी करता आलं नसतं. पण अजून जर ते वाकले नसते तर या 2-4 दिवसात ते जे मॉल, त्याचे सगळे टॉवर हे पाडायचं प्लॅनिंग आम्ही सुरूच ठेवलेलं. आणि त्याचं टॉवर, मॉल आणि त्याची अब्रू ह्याला काय तिथं सुट्टी नव्हतं, लक्षात घ्या. आम्ही सगळ्या तयारीने होतो यात. हे करत असताना मला कोल्हापूरच्या जनतेचं खरोखर अभिमान वाटतोय, मी कोल्हापूर जिल्ह्यात जन्मल्याचं, की या जनतेनं खूप मोठ्या प्रमाणात मला सहकार्य केलं. माझ्यासमोर असं दिसत होतं की 1,72,000 लोक याला लाईक करतायत ॲट ए टाईम. 4थ्या तासात 86,000 लोक त्याला अटॅच झाले कोल्हापुरातनं. तरी किती मोठी गोष्ट आहे. सोशल मीडिया म्हणजे मला आत्ता कळालं त्याची किंमत काय आहे. आणि आम्ही त्या सोशल मीडियाच्या दरम्यानच, कारण की मला वाटते बहुतेक सगळ्या ह्याच्या टी व्हीवरती ते पण प्रेशर असेल कदाचित, पण व्हॉट्सॲप आणि ट्विटर याच्या माध्यमातूनच आम्ही इथंपर्यंत पोचलो की बातम्या ह्या द्यावंच लागल्या. आणि आमची शेवटी क्रांतीच्या पण काही टप्पे असतात. सोशल मीडियातून क्रांती करायची म्हणजे तुम्हाला सोशल मीडियाचा तुम्ही प्रभावी वापर केलाय. माझ्यासोबत काही महिला आहेत, यांनी सुद्धा या मोहिमेत सहभाग घेतला होता. ताई, मी तुमच्याकडे येतो सुरुवातीला. मला सांगा, ज्यावेळेस महादेवी इथनं जात होती, माधुरी इथनं जात होती, मनात काय भावना होत्या बरं? काय वाटत काय होतं ते जात? माधुरीने तिकडे जाऊ नये असं वाटत होतं आम्हाला. त्याच्यानंतर लढाईची आपल्याला याच्या विरोधात ठरवलं होतं? होय, ठरवलेलं. अजूनही जर नाही आली, जोपर्यंत माधुरी येत नाही तोपर्यंत लढायचं आहे? होय, लढणार. हे ठाम आहे. होय. आता तुमच्याकडे तो नाव सांगा मला. वैशाली किरण गुरु. तुम्ही इथल्याच आहात का? हो, इथलीच आहे मी पण. ज्यावेळेस माधुरी घेऊन गेले ते पण अंबानी, होय, घेऊन गेले. आम्ही त्याच्याबरोबर लढणार. आमची ज्यावेळी येईल तेव्हा आम्ही थंड बसणार, तर का बसत नाही. तोपर्यंत त्याच्यावर लढणारच आम्ही त्याच्याबरोबर. आणि त्याचं आम्ही बंदच करणार. त्याचं आमच्याकडे आहे जिओ कार्ड, आम्ही ते बंद करणार आहे. जिओ कार्ड तुमच्याकडे? होय, आहे की. आता बंद करायचं? आम्ही करणार बंद. होय, बंद करणारच आहे आम्ही. आमच्या मॅडमला पण सांगितलं आम्ही बंद करणार आहे. आम्ही टाकलो नाही बॅलन्स त्यात. नाही सांगितलं? काय मॅडमला काय सांगितलं? सांगितलं ते आम्ही बंद करणार. ती बॅलन्स म्हणजे बॅलन्स टाका म्हणाले. मॅडमचा तुम्हाला फोन आलता आता की आणि काय म्हणली मॅडम? ती म्हणाले तुमच्या कार्डावर बॅलन्स टाका म्हणाले आणि हे बंद करू नका कार्ड. मग तिला म्हटलं मी 2 दिवस आमचा हत्या आला तर बरं, नाही तर मी बंद करणार आहे म्हणा. आणि आज मी चालूच म्हटलं बंद कराय, असं तिला बी सांगितलं. मग त्या मॅडमचा फोन तिला ठणकावून सांगितलं होय, तर आणि सुट्टी बरोबर द्यायची तिला नाही, चहा पिलीस काय सुट्टीच द्यायची नाही. काय म्हटलं तिला? चहा पिलीस काय म्हटलं? चहा पिली काय विचारलं? बाई, कोल्हापूरकर प्रेम करता, पण एकदा नडला का मग सोडायची नाही, सुट्टीच नाही. तुम्ही समोर, तुमचं नाव काय मला सांग? वीरकुमार पाटील, माणगाव. आता ही जे सगळं मोहीम या ठिकाणी सुरू आहे, ही सगळी फक्त कोल्हापुरात नाही तर राज्यभरातून या मोहिमेला सगळं समर्थन मिळत आहे. काल जसं सांगितलंय की कोर्टाच्या निर्णयानंतर माधुरीला आपण परत आणूयात. काय वाटतंय तुम्हाला याचं? कोर्टाच्या निर्णयाचं म्हणजे कधी लागेल ते शंका नाही, पण आमचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे की जोपर्यंत माधुरी परत येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा आमचा उठाव कायम चालूच राहणार. आता एक बैठक सुरू आहे, म्हणजे तिथं काही कायदेतज्ञ आलेले आहेत आणि पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करायची. जोपर्यंत माधुरी येत नाही, म्हणजे कोर्टाचा एका बाजूला हा सगळा त्यांच्या केस, त्यांच्या तारखी सुरू असतील, पण तोपर्यंत माधुरी ही वनतारेत असावी की नांदणीत येईल? आमची इच्छा आहे नांदणीतच यावी, पण आता त्यांचं आता काय काय होतं. तुम्हाला तोच प्रश्न साहेब, वनताऱ्यातली अधिकाऱ्यांनी नांदणीत त्याची सेवा करावी. खरं तर त्यांना सेवाच करायची आहे ना, तर ते इथंच औषधोपचार आणि इतर गोष्टी ज्या आमच्या माधुरीला पाहिजे त्या इथं पण करू शकतात. तर वनताराचं चांगलं यामध्ये आहे की त्यांनी कोर्टाचा आदेश येऊपर्यंत जर वनताराच म्हटलं की बाबा माझ्यावरती मला ह्या हत्तीच सांभाळायचं नाही, तर काय हत्ती हायकोर्टात नेऊन बांधणार आहे, काय सुप्रीम कोर्टात नेऊन बांधणार आहे? हत्ती शेवटी आमची माधुरी इथं येऊ शकत्या. पण दोन्ही गोष्टी आहेत की पचलं तर पचवायचं, नाही पचलं तर परत करायचं, पण कायद्याच्या चाकोटीचं अडचण सांगायची. आज वनतारानं सांगावं की आम्हाला हत्ती सांभाळणं, हा हत्ती म्हणजे माधुरी हत्ती प्रॉपर कोल्हापुरांच्या भावना ज्या आहेत, कोल्हापुरांच्या रोषास आम्ही सामोरं जाऊ शकत नाही, त्यामुळे ही हत्ती आम्हाला सांभाळायच नाही. सुप्रीम कोर्ट काय सुप्रीम कोर्टात आणून बांध म्हणते काय? हत्ती सुप्रीम कोर्ट सांभाळणार आहे? आमच्या माधुरीचं आम्ही ते संगोपन करतो. आणि खरोखर अंबानी कुटुंबांचं मी जर खरीच त्यांची चांगली भावना असली तर ते काल बोलले की माधुरी हत्तींचं आम्ही इथं संवर्धन करतो, तिथं औषधोपचार करायची व्यवस्था करतो. तर त्यांनी ते आता लगेच सुरू करावं, जेणेकरून अजून जे रोष आमचा आणि अजून जे आमची हे सुरू आहे हे बंद करता येईल आणि आहे तसं त्यांचा बिझनेस राहील.
कालच्या त्यांच्या या भूमिकेनंतर लढाई संघर्ष त्याची तीव्रता कमी झालेली की आहे तसंच आहे? वाढलेली आहे. कारण का भरपूर वेळा कर्जमाफीचं आश्वासन सरकार दिले, आदेश काढले म्हण, पण कुणाच्या खात्याला पैसे आलेत काय नाही. त्यामुळं हिने सांगितली जरी असली तरी आजच माझ्या गावातनं 800 कार्ड पोर्ट झाल्यात. मजले गाव एवढं आहे, 3000 लोकसंख्या आहे. आता प्रत्येक गावात ही व्याप्ती वाढणार, कारण की काही लोक गरीब आहेत. माझ्यासारखा काय म्हटला, माझं 1 वर्षाचं प्लॅन आहे तरी पण जाऊ दे बोंबलत. पण काही लोक गरीब आहेत, ते काय म्हणतात माझं 9 तारखेला सपणार आहे, माझं 12 तारखेला सपणार आहे. जसं त्यांचं बॅलन्स सपल तसं जिओ पोर्ट होत जाणार आहेत. म्हणजे हे त्यांनी लक्षात ठेवावं. जेवढं लवकर माधुरीकडे येईल तेवढं लवकर त्यांचा रोष स्थिरावणार आहे. नाहीतर कुणाला आता सर्वसामान्य माणसाला किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला यांच्या आश्वासनांच्यावरती विश्वास नाही आहे. समजा सुप्रीम कोर्टानं आणि म्हणलं की तुम्हीच सांभाळा, तर ह्या बाबानं काय सांभाळायचं? मलाच जमत नाही म्हटलं तर सुप्रीम कोर्टात नेऊन बांधून दे ना हत्ती, नित्रित आणून सोडू दे. आम्ही नांदणीकर कोल्हापूरकर मस्त 35 वर्ष सांभाळाय आम्ही. हे काहीतरी वर्ष सांभाळलेलंच आहे. पण आता मला अजून एक प्रश्न विचारायचा की ही जी मोहीम आहे तुमची आता ही तुम्ही तर चालूच ठेवली आहे, पण याची तीव्रता अजून वाढेल. पुढचा टप्पा काय असेल? पुढचा टप्पा असा आहे की किती लवकर यांची काय व्यूहरचना किंवा किती फास्ट होते तोपर्यंत आमची ही फास्ट मोहीम सुरूच राहणार आहे. आणि जेवढं फास्ट लवकर येईल त्यावेळी माणसं थांबतील आपोआप. तोपर्यंत काय थांबणं, जोपर्यंत नांदणीच्या बांधावरती ही लढाई बांधावरनं सुरू झाल्या, कुठल्या स्टेजवरनं कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्यापासून सुरू झालेली नाही आहे. जोपर्यंत आमची हत्तीन बांधावरती येत नाही माधुरी, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार. नक्की. हे मजले गाव होतं, इथून नांदणे एक 10-15 किलोमीटर अंतर असेल नांदणीचं. हा जो सगळा पट्टा आहे 10 ते 15 किलोमीटरचा, या पट्ट्यातून ही सगळी मोहीम सुरू झाली. त्याची सुरुवात या मजले गावातून झाली होती. आणि जरी काल आश्वासन दिलेलं असलं वंताराच्या शिष्टमंडळांनी की पुढची सगळी प्रक्रिया आम्ही महादेवीला आणण्यासाठी पूर्ण करू, पण जोपर्यंत या बांधावर नांदणीच्या बांधावर महादेवी येत नाही तोपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही. ही छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमी आहे. संघर्ष काय आम्हाला नवीन नाही आहे. आम्ही इथं लढायला उभे राहिलेलो आहेत. आम्ही लढणार. लवकरात लवकर महादेवी या ठिकाणी यावी, त्याच वेळेस हा संघर्ष थांबेल असं ठामपणे या कोल्हापूरकर जनतेने सांगितलेलं आहे. अभिजित दराडे, लोकशिवाय मराठी, नांदणी, कोल्हापूर.